सांगितलं वाचा. तेव्हा माती उपदेश 12:7 मध्ये वाचूया. तेव्हा माती पूर्वत तेव्हा माती पूर्वत मातीत मिळणार आहे. देवाने दिलेला आत्मा देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाणार आहे. किती आनंद वाटतो ना त्याचकडे जाणार आहे. माझ्याकडे फोन तर म्हणा ना असं त्याच्याकडे जाणार आहे आत्मा. तर म्हणा माझ्यासारखं त्याच्याकडे जाणार आहे. दारुड्याला पण वाटतं त्याच्याकडे जाणार आहे आत्मा. मोबाईल बंद करा इकडे आणून ठेवा. काय सांगितलं? माती पुरत मातीच मिळेल. देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे जाणार आहे. म्हणजे त्या कबऱ्यामध्ये काय राहणार आहे? कबऱ्यामध्ये काही तुम्हाला काय होणार आहे? सापडणार नाही. जर तुम्ही आणि मी देवावर विश्वास ठेवत असेल तर तुम्हाला मला कबऱ्यामध्ये काहीच भेटणार नाहीये. आमेन हालेलुया. कबरेला पेंट मारा, पांढरा मारा, नाही तर ऑइल बॉन्ड मारा, नाही तर कुठून क्रॉस आणा तिथं ठेवा. काय सांगितलंय? अरे मातीत गेलेले तर मातीत पाद असतो कोवडी आणि उकरीत बसतो आपण. ठीक आहे, आठवणी आहे माणसाच्या. आठवणी कधी पुसणार आहे माहिती का? ज्यावेळेस आपण स्वर्गात जाईल ना, स्वर्गात गेल्यानंतर काय आहे? पृथ्वीवरच्या आठवणी पुसल्या जाणार आहे. आठवणी फक्त इथंच आहे. कुठे आठवणी? शेजारच्याला सांगा आठवणी इथंच आहे. इथलं आठवणी तर माझा नवरा, माझी बायको, माझं घर, माझा मुलगा. माझ्या मुलाला असं केलं सांग, मी आता तिचा बेतच पाहते. मग सासू सुरांच्या किती काय भांडणं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय राहणार आहे तर तुम्ही सुद्धा राहणार आहेत का? म्हणा माती. माती माती म्हणायला कस तरी वाटतं ना. बसा खाली बसा. म्हणा माती. शेजारच्याला म्हणा तू माती. लय नाटक नको करूस. म्हणा ना, एका शिवी द्यायला सांगतो का मी तुम्हाला? माती आहे तुम्ही आणि मी. तुमचा माझा ब्रँड काय आहे? मातीला इंग्लिश मधून काय म्हणतात? काय? सँड. सँड म्हणतात. माती. बघा माती. माती म्हणा ना एकदा. माती. माती. बघा मातीला किती भारी डोळे दिले. कोण दिले? माती किती स्टाईल मध्ये. कोणच्या कानाला कोणची माती वापरली असेल काय? माती चीनी मातीची वापरली असेल का डोळे? आहे का नाही? चारा चमकायसाठी आहे का नाही? एवढं भारी देवाने बनवलं तरी डांबर चोळीतलं. बायबल मध्ये काय सांगितलं? माती पूर्वक मातीत मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा देवाकडे जाणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला मला असं नका समजू मी आयुष्यभर पाप करणार आणि आत्मा स्वर्गात जाईल. असं नाहीये. पाप केला असेल तर तुम्ही नरकाला जाईल. आणि जर पाप नसेल केलं, चांगलं पवित्र जीवन जगलं असेल तर कुठे जाणार आहे? स्वर्गामध्ये जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. येशूचं शरीर तिथं सापडलेलं नाहीये. तो काय झालेला आहे? पुनरुत्थान झालेला आहे. तुमचं आणि माझं शरीर देखील काय आहे? कबरामध्ये दिसणार नाहीये. तिथं आत्मा नसतो, तिथं शरीर नाही. तिथं काय आहे? तिथं माती आहे. तिथं काय आहे? कबर रिकामी. याच्यामध्ये सांगितलं ना, येशूची कबर रिकामी. प्रेज द लॉर्ड. काय आहे? कबर रिकामी आहे का नाही? काय केलं? कबरेसाठी मरत येत. कबरेसाठी चुकीच्या ठिकाणी राहतात. इथं सगळं चालतं. दारू पिलेलं पण चालतं, गुटखे खाल्लेले पण चालते. मेंबरशिप नाही घ्यायची आपल्याला इथलची. आपल्याला कबर, लाजाराला कोणची कबर मिळालेली आहे? येशू सुद्धा कबरेत राहिलेला नाहीये. तर तुम्ही आणि मी काय कबरेमध्ये राहणार आहे? प्रेज द लॉर्ड. बायबल मध्ये सांगितलं 20वा अध्याय, योहान कृष्णवर्तमान 20वा अध्याय. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेच रिकामी कबर आहे. काय शब्द वापरलेला आहे? रिकामी कबर. तुम्ही हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हणा, म्हणजे मला पण भेटेल, चार्जिंग भेटेल. तुम्ही असं बसलं तर मग मी पण असं गळून जाईल. आता मी कबर नाही दुसरंच काहीतरी सांगणार. प्रेज द लॉर्ड. मला जे सांगायचं मी ते विसरून जाईल
मी म्हणणार लोक नाराज आहे, मग काय भानगड आहे, मी बोलतोय म्हणून त्याला तसं वाटतं का? प्रेज द लॉर्ड. पण बायबल स्पष्ट सांगतं येशूचं शरीर मार्था काय सांगितलं? आठवड्याच्या पहिला कोण गेलेला आहे? मगदलिया मारिया या कबरेजवळ गेलेला आहे. व त्या कबरेमध्ये काय आहे? कबर कशी आहे? रिकामी आहे. कबर कशी आहे? रिकामी आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा तुम्ही आणि मी रिकामी आलेलो आहे आणि खाली आलेले खाली जाणार आहे. कसे आलेले? घेऊन जाणारे पैसे, साडी पण घेऊन. इतक्या साड्या जपून ठेवतात ना, फार साड्यांचा गंज लागतो. अरे एखादं गरीब बाई आहे तिला देऊन टाक ना. जिला साडी नाही घाललं तिला दे. एवढ्या कपड्याचा गंज करून ठेवतो फार. मित्रांनी दिलेलं शर्ट आहे, पण एवढं लक्षात राहू दे कबर रिकामी राहणार आहे. काय काय लोकांना तिथं जायचंच नसतं. तिथं गेल्यावर त्यांना घाबरत असेल काय? हा, सगळ्यात महत्वाचं तुम्ही आणि मी त्या 11:25 मध्ये वाचा. योहान 11:25 मध्ये, योहान 11:25 मध्ये वाचा. येशूने तिला म्हटले पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. येशूकडून काय घ्यायचं आपल्याला? पुनरुत्थान घ्यायचं आहे. म्हणजे काय घ्यायचं आहे? जीवन घ्यायचं आहे. व कोणतं जीवन घ्यायचं? सर्वकालीन जीवन आपल्याला येशूकडून घ्यायचं आहे. काय म्हटले? येशूने तिला म्हटले येशू मरणातून तिसऱ्या दिवशी उठतो. मग तुम्ही आणि मी काय मरणार आहे का? कबरेमध्ये राहणार आहे का? त्याची कबर रिकामी आहे. तुमचं माझं शरीर तिथं सापडणार आहे का? त्याचं शरीर सापडलेलं नाहीये. तुमचं माझं शरीर तिथं पाहायला गेलं तुम्हाला शरीर सापडणार आहे, माती सापडणार आहे. काय म्हटलं येशूने? पुनरुत्थान आणि जीवन. छिडी गुला पुनरुत्थान. पुनरुत्थान या शब्दाचा अर्थ काय आहे? मरून जिवंत होणे. म्हणा मरून जिवंत होणे. शेजारच्याला म्हणा मरून जिवंत होणे. मरून जिवंत होणे. मरून जिवंत होणे. प्रभू उठला आहे. तुम्ही पण उठा. तुम्ही पण उठा. असं आहे का? बायबल मध्ये सांगितलं पुनरुत्थान म्हणजे काय आहे? मरून जिवंत होणे. तुम्हाला मला काय आहे? पुनरुत्थान आणि जी मरून तुम्ही आणि मी, ते उठला तर तुम्ही आणि मी पण मरून काय होणार आहे? उठणार आहे. मरणाची भीती घाबरू नका. बीपी हे करेल, शुगर हे करेल, कोणी काय करणार नाही. मरता मरताना खुशीने मरा. आमेन. हालेलुया. बीपी वाढतो, शुगर त्यांनीच मरून जातोय. मरणाची भीती, मरणाची नांगी टेचलेला तुमचा आणि माझा देव आहे. मरणाला कुणी हरवलेला आहे? येशूने हरवलेला आहे. मरणाची नांगी काय करून टाकले? येशूने ठेचून टाकलेल्या पथकपावर. म्हणून तुम्हाला मला मरणाची भीती राहिलेली नाही. हालेलुया. मला बीपी काय करणार नाहीये, शुगर काय करणार नाहीये. जरी काही जरी झालं तर मी देवाच्या राज्यात जाणार. एवढ्या लवकर नाही म्हणणार तुम्ही मी, बर का? असं वाटरून डोळे पहा म्हणा. एवढ्या लवकर तू मारणार नाही मला. शेजारच्या एवढ्या लवकर नाही मारणार. काय बायबल मध्ये काय सांगितलं? पुनरुत्थान आणि सेकंड नंबर जीवन. कोण आहे? येशू आहे. बंद करा आंटी, मोबाईल बंद करा. त्याला ऐकायचं तर ऐकू दे, नाही तर बंद करा. त्याला मला डिस्टर्ब होतो. हालेलुया. बरं आपला हात करा. हालेलुया. काय सांगितलं? येशूने वधस्तंभावर काय केलेलं आहे? कोणाला हरवलं? मरण. म्हणा मरण. करा माझ्यासारखं मरण. एक आत्मिक मरण आणि एक म्हणा एक शारीरिक मरण आणि दुसरं आत्मिक मरण. येशू तुम्हाला शारीरिक जीवन देत आहे. येशू तुम्हाला आत्मिक काय करत आहे? जीवन देत आहे. शारीरिक जीवन येशू देत आहे. आत्मिक जीवन कोण देत आहे? येशू देत आहे. येशूने म्हटलं जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जिवंत होणार आहे. म्हणजे तुमचं शरीर पण जिवंत राहणार आहे. हो तुम्हाला एक नवीन शरीर मिळणार आहे. हो तुमचा आत्मा तुमचा शरीर
राहत आहे. आता शरीरामध्ये राहत असताना हालेलुया प्रेज द लॉर्ड देवावर विश्वास ठेवत आहे, पवित्र जीवन जगत आहे. मेल्यानंतर आत्मा पण कुठे, आत्म्याला पण काय मिळणार आहे? जीवन मिळणार. म्हणजे किती 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 गोष्टी मिळाल्या आपल्याला? शरीराला पण जीवन, आत्म्याला पण जीवन. आमेन. काय म्हटलं त्या वचनामध्ये 11:25 मध्ये वाचा परत. येशूने तिला म्हटले, येशूने तिला म्हटले, लाजर काय झालेला आहे? लाजराच्या कबरेजवळ. हा तिथं लाजार मरून 4 दिवस झाले. लाजर मरून 4 दिवस झालेला आहे. आणि त्या 11:25 येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवितो तो मेला असला तरी जगेल. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेलेला असलेला काय होणार आहे? जिवंत राहणार आहे. आमेन. हालेलुया. किती लोक जिवंत राहणार आहे? आमेन. हालेलुया. काही लोक असं नाही, असा हात करा, हालेलुया. मी जिवंत राहणार आहे. हो राहणार आहे. मग आता मरणाला घाबरायचं का? नाही घाबरायचंय. जरी मरणाची भीती वाटायला लागली तरी बायबलचं वचन काढा, पाठच करून ठेवा. वचन काय करा? तो मेला असला तरी तू मेला असला तरी काय होणार आहे? जगणार आहे. घाबरू नका मरणाला. शरीर दिलं तर शरीराला काय आहे? शरीर एक दिवशी सोडायचे आपल्याला. आमेन. हालेलुया. येशूला पण शरीर मिळालं, पण ते शरीर कुठून मिळालं माहितीये का? हा, देवापासून मिळालेलं आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगायचा विषय काय आहे? की आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? प्रेज द लॉर्ड. जिवंत असलेले प्रत्येक जण काय होणार आहे? तो माझ्यावर विश्वास ठेवतो. जे येशूवर विश्वास ठेवत आहे ते कधी मरणार नाही. आमेन. आमेन. प्रेज हालेलुया. द लॉर्ड. आहे का विश्वास? Yes. बीपी वाढला तर लगेच म्हणतो आपण घाबरत बसतो. दुसरे तिमोथी 1:7 मध्ये सांगितलं की आपल्याला आपल्यामधलं जे भय आहे ते येशू ख्रिस्ताने काय करून टाकलेलं आहे? नष्ट करून. काढून टाकलेले. मरणाचं भयाला काय करून टाकलं येशू ख्रिस्ताने? हो, मरणाची भीती तुम्हाला आणि मला नाहीये, कारण की आपला देव पुनरुत्थान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आणि मी देखील कसं आहे? जिवंत राहणार. जिवंत राहणार आहे. वाचा त्याच्यामध्ये 11 दुसरे तिमोथी 1:7 मध्ये सांगितलं. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचं नव्हे, हा, देवाने आपल्याला भित्रेपणाचं नव्हे, सामर्थ्याचा, सामर्थ्याचा, प्रीतीचा, प्रीतीचा, संयमाचा आत्मा दिला. कोणचा आत्मा दिलेला नाहीये? भित्रेपणा. भित्रेपणाचा. मला भित्रेपणाचा, मला हालेलुया. भित्रेपणाचा. त्याच्यानंतर आत्मा दिला नाही. हा, पुढे बोला ना तुम्ही. सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा. देवाने तुम्हाला मला भित्रेपणाचा नसून सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि तिसरी गोष्ट कशाचा आत्मा दिलेला आहे? संयमाचा आत्मा दिलेला आहे. भीती आपल्याला काय काढून टाकलेली परमेश्वराने. काढून टाक. हा, येशूद्वारे काय झालेलं आहे? भय निघून बोला ना. गेलेला आहे. भय काय झालं आपलं? निघून गेलेलं आहे. हा, भय काय झालं आपलं? निघून गेलेलं आहे. भयाचा आत्मा कुणी काढून टाकलेला आहे? भयाला कुणी हरवलेला आहे? बोला ना. भयाला देवाने हरवलेला आहे. कुणी हरवलेला आहे? येशूने भयाला काय केलेलं आहे? हरवलेला आहे. भयाला पण हरवलेला आहे आणि मृत्यूला पण काय केलेलं आहे? हरवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि सगळ्यात महत्वाचं, येशूने या वधस्तंभावर जाता जाता त्याला किती प्रॉब्लेम झाले. हा, जाता जाता तो किती वेळ, बायबल मध्ये असं सांगितलेलं नाहीये, पण तो किती वेळेस तरी तो काय झालेला आहे? पडलेला आहे. किती वेळेस तरी त्याच्या हातामध्ये खिळे टोकलेले आहे, त्याच्या पायामध्ये खिळे टोकलेले आहे. असंख्य त्याला काय झालेलं आहे? वेदना झालेला आहे. काही लोक म्हणतात 3 खिळे. अरे 3 खिळे नाहीये. येशूची पाठ काय झालेली आहे? नांगरण्यात आलेली आहे. ओ येशूला काय झालेलं आहे? ओ कब्रस्तान मध्ये तो काय त्या कब्रामध्ये गेलेला आहे. सगळ्यात महत्वाचं खतरनाक त्रास झालेला आहे तुमच्या आणि माझ्यामुळं. प्रेज द लॉर्ड. त्याच्यात ते वासूड असायचा, आसूड. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला काय सांगते, काही लोकांना मजाक वाटतो. 2 हातात खिळे, पायात खिळे. अरे त्याच्या पाठीमागं पाहिलं का तू काय किती त्रास झालेला आहे? हालेलुया. त्याची पाठ नांगरण्यात आलेली आहे. त्याला आसूडाने मारलेला आहे. यावेळेला आसूड त्याच्या शरीरामध्ये घुसायचा, त्यावेळेस त्याच्या शरीरामधून काय निघायचं? मांस आणि रक्त काय व्हायचं? बाहेर निघायचं.
हालेलुया. असे रक्ताचे शितडे उडलेले आहे, हालेलुया. असं घाव पडलेला आहे, त्याच्या घुशीमध्ये भाला गुपसलेला आहे, कितीतरी त्याला कठीण मरण पत्करलेला आहे. त्याच्या त्याच्या डोक्यामध्ये काटेरी मुकुट काय झालेला आहे, लावण्यात आलेला आहे. एवढं कठीण मरण सहन करून मरणाला त्याने काय केलं, हरवलंय आणि तो जिवंत झालेला आहे. मला हालेलुया. तुम्ही वाचा दुसरे कोरिंथ्याचा 5वा अध्याय 54-56 वाचनामध्ये. दुसरे करेन. पहिले खरे 54 आणि 56. वचनच नाही तर. पहिले खरे मला सोड, दुसरे खरेद असेल. एक मिनिट. हा 15, एक मिनिट सांगतो मी. 15वा अध्याय आणि 55-56 तिथं 5च आला 15वा अध्याय. हा पहिले 15वा 54 आणि 56. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात मर्त्य त्याने मरणाला काय करून राहिलं, हरवलंय. आणि हरवून तो काय झालेला, अमर झालेला आहे. येशूने मरणाला काय केलेलं, मारून टाकलेलं आहे. मरणाची भीती काय करे, कॅन्सल करून टाकलेली आहे. तुम्हाला आणि मला आता काय झालेलं, काय मिळालेलं आहे, अमरत्व. काय मिळाले, अमरत्व मिळालेले आहे. अमर श्रीखंड नाही, अमरत्व. अमर श्रीखंड काय मिळाले, अमरत्व. अमरत्व. याच्यामध्ये काय सांगितलंय, अमरत्व. जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशी पण धारण करेल. विनाशी शरीर. हे शरीर कोणतं होतं, विनाशी होतं, पण त्याला कोणतं शरीर बनवलंय, अविनाशी. आता शरीर कोणतं मिळणार आहे, आता हे विनाशी शरीर आहे. बोला म्हणा विनाशी. विनाशी मातीत गेलं, नंतर कोणतं शरीर मिळणार आहे, बोला कोणतं शरीर मिळणार आहे, अविनाशी. त्या शरीराचा नाश होणार नाहीये, तुम्हाला शरीर पण भेटणार आहे आणि सगळ्या शरीराला जीवन पण, सार्वकालिक जीवन पण भेटणार आहे आणि आत्म्याला सार्वकालिक जीवन पण मिळणार आहे. म्हणजे पहिलं शरीर काय झालं, आता नाश झाला. मातीत गेली. कळलं का आता, आंटी कळलं का, समजलं का. नवरा मेला, बायको मेली, अविनाशी शरीर भेटणार. अविनाशी. पहिलं शरीर कोणचं होतं, विनाशी. विनाशी शरीर गेलं. येशूमुळे कोणचं मिळालं, समजत का तुम्हाला, कळत आहे का, जागे आहेत का तुम्ही. पहिलं शरीर लय घमंड आहे, शरीराला, शरीराचे लय नखरे. मी जाड आहे, मी चांगला आहे, मी हँडसम आहे. शरीर काय होणार आहे, मातीत जाणार आहे. पण या शरीरामुळे जर तू नरकाला जात असेल तर काय कामाचं आहे, हा काय कामाचं शरीर. खूप विषय आहे, पण मला ते विषय सांगायचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. आता मी तुम्हाला सांगतो, एक ग्रुप आहे, ग्रुपवर मुलगा गोरा पाहिजे, मुलगी गोरी पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, हाईट एवढी पाहिजे, टीट तेवढी पाहिजे. कशाला पाहिजे, हा काय सांगितलं, विनाशी शरीर. माती पुरत काय होणार आहे, मातीत मिळणार आहे. हालेलुया. तुमच्याकडून आज तुम्हाला मला कोणाकडून सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. येशूमुळे तुम्हाला मला काय मिळालं, येशू या जगात आला, तुमच्या माझ्यासाठी मरण पावला, वधस्तंभावर गेला, कठीण मरण पत्करलं, त्यानंतर तिसऱ्या दिवशी उठलेला आहे, स्वर्गात घेतला गेलेला. तोच येशू काय करणार आहे, तुम्हाला मला सार्वकालिक जीवन देऊन गेलेला आहे. कोणचं जीवन देऊन गेलेलं आहे, त्याला मला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवानी दिलेलं हाड जुळवा ना. आमेन. हालेलुया. दुसरे कशाला हाड जुळीत बसतात, स्वतः चॉईस करत बसतात. कशाला चॉईस करतात, देवाला चॉईस करू द्या ना. हालेलुया.
आता माझ्या लग्नाच्या वेळेसच माझं उदाहरण सांगतो मी. कोणाला मी कोणाला उद्देशून नाही बोलत, पण एक शरीराचा विषय आलेला आहे. कोणतं शरीर मिळालेलं पहिलं आपल्याला? विनाशी शरीर. हे विनाशी कस काय झालंय? कस काय झालंय बोला म्हणा. विनाशी कस काय झालंय? आदामाने हवेने काय केलं? पाप केलं. पाप केल्यामुळं काय आलेलं? शरीरावर काय आलेलं? शाप आलेले आहे. ते शाप कोणी तोडलेला आहे? येशूने तोडलेला आहे. आदामामुळे मरण आलेलं आहे. आदामामुळे सार्वकालिक शरीराला पण मरण आलेले, आत्म्याला पण मरण आलेले. पण येशू ख्रिस्ताची देवाची कृपा एवढी मोठी की त्याने त्याच्या पुत्राला पाठवलं. शरीर पण मिळालं, आत्मा पण मिळाला. किती लोकांना कळतंय? समजतंय का? समजतंय का? मला तुम्हाला सांगायचा विषय काय आहे? मला आमच्या लग्नाच्या वेळेस मला लय लोक बोलले, अरे मुलगी अशी तशी. अरे तिला प्रार्थना येते ते महत्वाचे. काय तर तिला प्रार्थना येते ते महत्वाचे. मला तेच करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला काय सांगायचं? शरीर महत्वाचं नाहीये, नाक असं महत्वाचं नाही, हे महत्वाचं नाहीये. तिच्यामध्ये देवाचा आत्मा आहे, हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये काय आहे? देवाचा आत्मा आहे. तो देवाचं भय धरत आहे, तो देवाचं प्रार्थना करत आहे. या ठिकाणाला तुम्ही काय करा? हो होय म्हणा. आम्ही ना शरीराकडे नका पाहू. प्रेज द लॉर्ड. आम्ही ना शरीराकडे पाहून पसंती करू नका. पती पत्नीची पसंती बोलतोय मी तुम्हाला. पती पत्नीची पसंती कोणची असावी? आत्मिक असावी. प्रार्थना येते, आराधना येते, काय काय येतं? हे कोणाची असली पाहिजे? आत्मिक गोष्टीची. प्रेज द लॉर्ड. मला काय बोलायचं तुम्हाला समजून घ्या. प्रेज द लॉर्ड. अविनाशी शरीर काय होणार आहे? हा, अविनाशी शरीर मिळणार आहे का? विनाशी नष्ट होणार आहे. विनाशी काय होणार आहे? नष्ट होणार आहे. त्याचा नाश होणार. ते माती पुरत मातीत जाणार शरीर काय होणार आहे? हा, पण जे शरीर तुम्हाला मिळणार आहे ते कोणचं मिळणार आहे? अविनाशी. अविनाशी कुठं मिळणार आहे? इथं पृथ्वीवर पण मिळणार आहे. कुठं मिळणार आहे? विश्वास ठेवल्याने. विश्वास ठेवल्याने, पिता पुत्र पवित्र आत्म्याचं नाव बाप्तिस्मा घेतल्याने, पवित्र जीवन जगल्याने तुम्हाला कोणतं शरीर प्राप्त होणार आहे? अविनाशी. बोला ना यार तुम्ही. अविनाशी. प्रेज द लॉर्ड. वाचा त्याच्यामध्ये आता. जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशी पण धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा पवित्र शास्त्र सांगितल्याप्रमाणे होईल. विजयात मरण गिळले गेले आहे. असं जो शास्त्र लिहिलं आहे तो पूर्ण होईल. वाच रे. अरे मरणा तुझा विजय कुठे? अरे मरणा तुझी नांगी कुठे? अरे मरणा काय म्हटलं? अरे मरणा तुझा विजय कुठे? अरे मरणा तुझी नांगी कुठे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र. मरणाची नांगी हरवणारा कोण आहे? आणि कसं हरवलं येशूने? नियमशास्त्राप्रमाणेच हरवून टाकलं. कशाप्रमाणे हरवलं? नियमशास्त्राप्रमाणेच. वलांडणाचा यज्ञ बली कोण झालेला आहे? येशू झाला. पहिले यज्ञ करायचे, पहिले वासरू कापायचे, खोकरू कापायचे, ते पुन्हा जिवंत होत झालेले नाहीये. पण येशू असा कोकरा आहे की तो काय झालेला आहे? तो मरण पावलेला आहे आणि तो तिसऱ्या दिवशी काय झालं? जिवंत झालेला आहे. हालेलुया. जागा करा एक मला. हालेलुया. काय झालेलं आहे? तुमच्या आणि माझ्यासाठी वधावयाचा तो कोकरा झालेला आहे. दरवर्षी गुड फ्रायडे, दरवर्षी ईस्टर संडे तुमच्या मनाचा कारभार चालू आहे. दरवर्षी येशूला म्हणा गुड फ्रायडे तुमच्या आणि माझ्यासाठी रोज आहे. तुम्ही रोज जर पापापासून लांब राहत असेल तर देवाला धन्यवाद. तो आनंदाचा दिवस आहे. पाप करायचं गुड फ्रायडे. पाप करायचं आणि येशूला रोज तुम्ही वधस्तंभावर लटकवतात. आणि पाप नाही केलं का येशू उठला. एकदाच येशू काय झालेला आहे? मरण पावलेला आहे. पुन्हा त्याला पाप करू तुम्ही काय करू नका, मारू नका. आज आपण चुगली लावली तर काय केलं? खून केला तर, खोटं बोललं तर, डोळ्याने पाप केलं, खाण्याने पाप, शरीराने पाप केलं तर आपण त्याला कुठं लटकावलंय? वधस्तंभावर लटकावलं.
त्या पापाला काय करून टाका, वधस्तंभासारखं एकदाच त्याला पाण्यामध्ये मारून टाका. आमेन. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेतो ना, पाप काय करून टाका, त्या पापाला काय करून टाका, एकदाच पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात मारून टाका आणि नवीन झाल्यानंतर नवीन जीवनात चाला. डुकरावाने वागू नका. हालेलुया. म्हणा शेजारच्याला नाही, नाही. ड्राव करू नका. कशावानी डुक्कर बघा किती स्वच्छ केला तर कशी जाऊन लोळतं आणि जाऊन लोळतं. आपण देवाला हा देवाचा बाप्तिस्मा घेतलाय आणि स्वच्छ झालोय, सगळं पाप आपलं क्लीन झालेलं आहे, परत जाऊन लोळतो. चांगलं आहे का? नाही. पंचा रक्ताने धुतले गेले तुम्ही, येशूच्या रक्ताने. येशूच्या रक्ताने धुतेत आणि बाहेर गेल्यावर चालतं त्यांचे नाटकं. पास्टर समोर काय नाही करते, पास्टरला लय घाबरते. अरे पास्टर काय देव आहे का? नाही. देवाला घाबरा. देवाला घाबरा. बाहेर जरी तुम्ही चालत असेल तर देवाला घाबरा. आमेन. हालेलुया. काही लोक पास्टरचं भीती धरतात. कशाला धरतात पास्टरची भीती? देवाला द्या. देवाला घाबरा तुम्ही. Yes. नाही मला देव पाहतोय, Yes. Yes. माझ्यासाठी मला धुतलंय त्यांनी. Yes. मी एक डुक्कर होतो म्हणा, मी एक डुक्कर होतो, मला आता काय बनवलंय, मेंढरू बनवलंय. Hallelujah. हालेलुया. Yes. येशूच्या मरणामुळे पण तुम्ही आणि मी काय झालेलं आहे, आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालंय. लक्ष राहू द्या. Yes, कोणतं हालेलुया. जीवन मिळालंय? सार्वकालिक शेजारच्याला म्हणा कोणतं जीवन मिळालंय? तुला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे म्हणावा. Yes. येशूच्या मरण्याने उठण्याने तुम्हाला काय मिळालंय? जीवन सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. मिळालेलं म्हणा आहे. सार्वकालिक जीवन मिळाले. सार्वकालिक जीवन मिळालं आहे. मिळालं. संशय का काही? नाही मिळालंय. संशय का माग कुठं काही? नाही. आंटी संशय का? ब्रदर संशय का? नाही. कोणतं जीवन मिळालंय? सार्वकालिक जीवन मिळालं आहे. तुमच्या आणि माझ्या पापाची नांगी टेसली. Yes. काय केलं? कोणाची नांगी पापाची टेसली? नांगी ठेचलेली आहे. पापच मारून टाकलं. त्या पापामुळे काय होतं तर पहिलं काय व्हायचं? शिक्षा व्हायची. हा? पापामुळे काय व्हायचं? शिक्षा. तुम्हाला माहितीये का? शिक्षा व्हायची आणि लोक परत पाप करायचे, परत हे करायचे, परत ते नुसतं कार्यक्रम चालू त्यांचा. वारंवार. वारंवार याजकाकडे जा, या बाहेर, हो या, जा आतमध्ये, या आतमध्ये. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. काय केलं? पापाची नांगीला काय करून टाकलं? एकदाच टिचून ठेचून टाकली. मरणाला काय केलं? मरणाची नांगी काय करून टाकली? ठेचून टाकली. मरणाला काय केलं? हरवलं. जे शरीराला मरण आलेलं होतं, हे नष्ट. जे आत्म्याला मरण आलेलं होतं, येशू ख्रिस्ताच्या मरणाने आणि उठल्यानंतर आपल्याला सार्वकालिक जीवनात प्रवेश झालेला Praise आहे. the Lord. कोणत्या जीवनात प्रवेश झालाय आपला? सार्वकालिक जीवनात सार्वकालिक जीवन म्हणजे काय? न मरणारं जीवन. म्हणा सार्वकालिक जीवन म्हणजे युगात. पुनरुत्थान. सार्वकालिक जीवन म्हणजे पुनरुत्थान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुनरुत्थान म्हणजे काय? मरून जिवंत होणे. तुम्ही आणि मी मेलेलो होतो आणि तुम्हाला आणि मला त्या येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे तुम्ही आणि मी कुठं तुमचं आणि माझं शरीर आणि आत्मा काय झालेला आहे? जिवंत झालेला आहे. हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर बायबल मध्ये सांगितलं की मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र, परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. आमेन. कोणामुळे जय मिळाला आपल्याला? येशू ख्रिस्तामुळे. सांगा ना, कोणामुळे मिळालाय? येशूमुळे. येशूमुळे तुम्ही आणि मी विजयी झालेलो आहे. कोणामुळे विजय झाले? येशूमुळे. तुमच्या ताकदीने झाले का? नाही. तुमच्या बळाने झालेलं आहे का? नाही. तुमच्या बुद्धीने झालेलं आहे का? मानाने झालेलं का? येशूमुळे तुम्ही आणि मी त्या वधस्तंभामुळे आज हा वधस्तंभ रोज आपल्या डोळ्या पुढे पाहिजे. Yes. रोज पाहिजे ना आपल्या पुढे. पाप हालेलुया. करत असलं तर नाही, पाप करायला लागलं असेल तर येशूची पाठ आठवा. त्यांनी 39 फटके खाल्लेले आहे. किती फटके खाल्लेले आहे? 39 फटके खाल्लेले आहे. हा. तर बायबल मध्ये सांगितलं की येशू काय झालेला आहे? उठलेला आहे. Praise the Lord. आता उठल्याचा अर्थ कळाला का तुम्हाला? Yes. हा? Praise the Lord. Hallelujah. तर बायबल मध्ये अजून प्रेषिताच्या कृत्यामध्ये पण सांगितलेलं आहे. प्रेषितांनी प्रेषिताचा 4था अध्याय 24-25 वचन वाचूया फास्ट मध्ये. हे ऐकून ते एक चित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, हे स्वामी, आकाश, पृथ्वी, समुद्र या सावत्याचे जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्न करता तूच आहेस. आमचा पूर्वज तुझा सेवक दावीद याच्या मुखाने पवित्र आत्म्याच्या द्वारे तू म्हटले, राष्ट्रे का खवळली व लोकांनी व्यर्थ योजना का केल्या?
प्रभू विरुद्ध व त्याच्या अभिषिक्ता विरुद्ध पृथ्वीचे राजे उभे राहिले व अधिकारी जमले, कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा चौथा पवित्र अध्याय सेवक. 24-25. कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध या शहरात परराष्ट्रीय व इस्रायल लोक याच्या ते नाही. हे ऐकून ते एका चित्ताने वाचलं ना? तेच आहे ना. हा प्रेज लॉर्ड. 1:4 वाचा मग. 1:4 वाचा. परिषद 1:4. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले तिची वाट पहा. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. मला हालेलुया. तुम्हाला सांगायचा विषय काय आहे की येशू ख्रिस्त तुमच्या माझ्यासाठी काय झालेला आहे? जिवंत झाला. जिवंत झालेला आहे. Praise the Lord. हा प्रेज लॉर्ड. हालेलुया. रोमकर 6 अध्याय 4 ते 11. आणि परत आपल्याला ते पहिले करिंथ्याचं 15व्या अध्यायामध्ये परत यायचं आहे. तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्या बरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनामध्ये चालावे. हा बायबल मध्ये काय सांगितलं? नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. कोणच्या? हा तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्या बरोबर काय झालेलं आहे? पुरले गेलो आहे. मरणातील बाप्तिस्म. कोणच्या बाप्तिस्म्याने? मरणातील बाप्तिस्म्याने. मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्या बरोबर पुरलं गेलेलं. बाप्तिस्मा घेतलं म्हणजे काय गेलं? कोणाबरोबर पुरलं गेलेलं आहे? येशू बरोबर येशूने काय करून टाकलं? मरण पाप काय करून टाकलं? पुरून टाकलं. पुरून टाकलं. शाप काय करून टाकले? पुरून टाकले. अपराध काय करून टाकले? पुरून टाकले. तर तसं ज्यावेळेस आपण बाप्तिस्मा घेतो त्यावेळेस जुन्या मनुष्याला काय करून टाकलेलं आहे? पुरून टाकलेलं आहे. आमेन. हालेलुया. जुन्या मनुष्याला काय करून टाकलं? पुरून टाकलं. आता आपण पाण्याच्या वरती आलो म्हणजे आपण काय झालं? आपलं पुनरुत्थान झालं. काय झालं? कळतंय का तुम्हाला? कळतंय का तुम्हाला? पाण्याच्या वरती आल्यानंतर तुमचं माझं काय झालेलं आहे? पुनरुत्थान झालं. हालेलुया. काय सांगितलं त्याच्यामध्ये 4 मध्ये? तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्या तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, गौरवातून मेलेल्यातून उठला, त्याप्रमाणे आपणही नवीन प्रकार आपण पण नवीन प्रकारच्या कशामध्ये चालायचं आहे? जीवनात चालायचं आहे. आमेन. हालेलुया. कोणतं जीवन मिळालेलं आहे तुम्हाला? मला सार्वकालिक जीवन. नवीन जीवन मिळालेलं आहे. आमेन. हालेलुया. काय मिळालं? नवीन जीवन. नवीन जीवन मिळालं. Yes. पहिलं जीवन आपलं काय करून टाकलं? मारून टाकलं. कट करून टाकलं. पहिल्या जीवनामुळे आपलं पाप केलेलं होतं, अपराध केलेले होते, गुन्हे केलेले होतं. हे पहिलं जीवन परमेश्वराने काय करून टाकलं? नष्ट कट करून टाकलं. विश्वासाद्वारे आपण विश्वासाद्वारे बाप्तिस्मा घेतला. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेतला म्हणून जुना मनुष्य कट करून टाकलं. आणि आता आपल्याला कोणचं जीवन मिळालेलं आहे? नवीन जीवन मिळालेलं आहे. या नवीन जीवनात मरण नाहीये. या नवीन जीवनात काय नाहीये? त्रास नाहीये. नवीन जीवनात वेदना नाहीये. आणि कोणाचं जीवन मिळालेलं आहे? सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. आणि या सार्वकालिक जीवनामध्ये काय असणार आहे? आनंद असणार आहे, शांती असणार आहे. ओ कितीतरी प्रकारचे आपल्याला काय असणार आहे? फळ खायला मिळणार आहे. हालेलुया. हालेलुया. या सार्वकालिक जीवनामध्ये तुम्हाला मला काय मिळालेलं आहे? सर्व काही मिळालेलं आहे. आणि पुढे काय सांगितलं? कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत. मरणाच्या प्रतिरूपाने संयुक्त म्हणजे काय आहे? एकत्र. पुढं तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ. तो मेला, आपण पण मारा पापाला. तो उठला, आपण पण उठायचंय. कशाला? कोणत्या जीवनाला? नवीन प्रकारच्या जीवनाला. पापाला काय व्हायचंय? आपल्याला मरायचं आहे. पापाला काय व्हायचंय? मरायचं आहे. आणि पापाला मेल्यानंतर आपण कोणत्या जीवनात चालायचं आहे? नवीन प्रकारच्या जीवनात चालायचं आहे. हालेलुया. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. आणि 6 वचनामध्ये सांगितलं हे आपल्याला ठाऊक आहे की हे आपल्याला ठाऊक आहे हे की पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन पापाच्या अधीन असलेलं शरीर काय झालेलं आहे? नष्ट 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 शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये पापाचे दास व्हायचं नाही. म्हणून आपण पापाचं शरीर काय केलेलं आहे? नष्ट केलेले. कोणाद्वारे? येशूच्या मरणाने. येशूच्या मरणाद्वारे. अजून म्हणून आपण बाप्तिस्माद्वारे. अजून म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्या बरोबर वधस्तंभावर जुना मनुष्य काय झालेला आहे? कुठे खिळवलेला आहे? वधस्तंभावर खिळवलेला आहे. हालेलुया. हालेलुया. जुना मनुष्याला कुठे खिळवले? हा, जुना मनुष्य आपण खिळवितच नाही. जुना मनुष्य उकरूनच काढीत असतो आपण. हा, जुना मनुष्य कधी कधी जागा होतो. एक ब्रदर आहेत, त्यांचं नाव नाही बोलत मी. त्यांच्या मनाला वाटलं तेव्हा जुना मनुष्य तयार होते. ते जुना मनुष्यावर सारखं वागत आहेत. जुना मनुष्य काय करत होता? दारू पित होता. मग परत जुन्या जीवनात जातात ते. जुना मनुष्य कुठे खिळवलाय तुम्ही मी? वधस्तंभावर खेळला गेला. आता कोणत्या जीवनात चालतोय आपण? नवीन जीवनात चालतोय. बोला ना, कोणत्या जीवनात चालतोय? नवीन झालोय आपण. नवीन कपडे, नवीन बॅग, नवीन घर. किती आनंद वाटायला लागला आहे का रे? किती नवीन घर. ज्याला घर नाही नवीन घर. तुम्ही आणि मी नवीन झालोय. नवीन आहेत. आमेन. आहेत का नाही? आहे. काही लोक नाही म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय? नाही, नवीन आहे. नवीन आहे का नाही? मग नवीन. जुना मनुष्य कुठे खेळावला आपण? वधस्तंभावर. जुना मनुष्य पाप करणारा होता, अपराध करणारा होता, खिळून टाकला त्याला. काही लोक एवढे शहाणे आहेत, ते उदवानी करतात. जुना मनुष्य उकरून काढतात. मी कसं आहे मग तुला माहिती नाही? मग मी पहिला होतो आता. मग जुना मनुष्य कुठं खेळलाय आता? वधस्तंभावर खेळला गेला. जुने कुणी काही जरी केलं तर मी माफ करतो बाबा. आमेन. देतो सोडून मी. हालेलुया. कोणता मनुष्य झाला आता? नवीन मनुष्य. येशूने जुना मनुष्याला खिळून टाकले. वधस्तंभावर येशू खिळला. तुम्ही आणि मी पण खिळून टाकायचं जुन्या मनुष्याला. आमेन. आणि आता कोण? येशू नवीन झालाय. आपण येशूमुळे तुम्ही मी काय झालोय? नवीन झालोय. आता तुमचं माझं काय झालेलं आहे? पुनरुत्थान झालेलं आहे. नवीन जीवन म्हणजे काय? पुनरुत्थानाचे. आमेन. पुनरुत्थान म्हणजे मरून जिवंत होणे म्हणजे काय आहे? पुनरुत्थान. जुन्या मनुष्याला मारून टाकलं. आता आपण नवीन मनुष्य झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जुन्या मनुष्याला काय केलं? जुना मनुष्य त्याच्या बरोबर पुढे गेला वधस्तंभावर खिळला गेला. आणि पुढे सांगितलं, कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान. जो कोणी मेला. जुना मनुष्य वधस्तंभावर खिळला म्हणजे काय झालेलं आहे? पापाच्या दोषापासून पापाचा मनुष्य काय झालेला आहे? मेलेला आहे. मेला. पापाचा मनुष्य होतो आपण. म्हणा पहिले पापाचं मनुष्य. पापाचा मनुष्य होतो आपण. पहिले लय पाप होतं. पण कोणामुळे झालं? पाप होतं, येशू ख्रिस्तामुळे. येशूच्या वधस्तंभाच्या मरणामुळे आणि येशूने जिवंत झाल्यामुळे आज तुम्हाला आणि मला आजाद झालो. बघा आपण आजाद झालो. काय झालं? आजाद झालो. कोण झालोय? आजाद. आजाद झालो आपण. आजाद झालो तर अजून अडचणी करायला लागले. आजादी कोणी दिली तुम्हाला? आजाद कोणी केलं? पापातून आजाद कोणी केलं? शापातून आजाद कोणी केलं? त्रासातून आजाद कोणी केलं? येशूने. पुढं कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला. आता कोण झालोय आपण? नीतिमान. नीतिमान या शब्दाचा अर्थ काय? चांगला. चांगला मनुष्य. सत्यमान. किती लोक नीतिमान आहे? नीतिमान आहे का नाही? आहे. येशू कसा होता? नीतिमान होता. नोहा कसा होता? नीतिमान होता. अब्राम कसा होता? नीतिमान होता. नीतिमानच लोक होते. ती चांगले लोक होते. आमेन. कसे लोक होते? नीतिमान. चांगले. आता आपण कसे झालो? येशूच्या रक्तामुळे, नीतिमान झालो. येशूच्या मरणामुळे, वधस्तंभाच्या मरणामुळे, उठल्यामुळे आपण कोण झालोय? नीतिमान. टायगर झालोय. नाही. टायगर झालो का रे? हा, नाही झालं. अरे टायगर झालो ना खरंच. हा, कोणामुळे रुबाब आला? रुबाब कोणामुळे आला? नखरा कोणामुळे आला? हा, तेज कोणामुळे आलं? येशूमुळे आलं. चेहऱ्याला तेज कोणामुळे आलं? काय करू म्हणतो? काय म्हणतो? किती एवढं म्हातारं झालं तर किती भारी दिसता. अरे येशूने फटके खाल्ले, त्याच्या चेहऱ्यावर थुकले म्हणून तुमच्या चेहऱ्यावर काय आलं? टवटवी झालाय. कोणच्या ग्लोरी नाहीये, येशूच्या रक्ताने. येशूच्या रक्ताने तुम्ही नवीन आणि फ्रेश झाले. येशूच्या रक्ताने तुम्ही टवटवीत झालेले आहे.
फेशियलने नाही झाले तुम्ही, अजून काय लावतात ते, अजून काय लावतात रे, काय काय ब्लिचिंग करते. ब्लिचिंग करतात, काय काय करतात त्याने नाही. तरी काळात चेहरा दिसतो. काय काय अजून असं काय एक क्रीम आहे, ती क्रीम लावली का ब्राईट व्हाईटनेस का काहीतरी नाव आहे तिचं त्या क्रीमचं, ती लावली का माकड दिसतं, मग असं चेहरा लाल दिसतो, समजून घ्यायची क्रीम लावली. माकडावानी चेहरा दिसायला लागला का समजून घ्यायचं आपला आहे का माकडावानी चेहरा आहे का आपला, नाही. कसं आहे, ग्लो आहे आपल्या देवाच्या चेहरा, प्रति ग्लो. उपास आहे. कोणाचा ग्लो पाहिजे, देवाचा. पाप करायचा म्हणजे काळवण, चेहरा कसा होतो, काळवणतो. शैतानाचा ग्लो घ्यायचा का देवाचा ग्लो घ्यायचा, देवाचा ग्लो घ्यायचा आहे. बोला ना कोणाचा घ्यायचा, देवाचा. त्याला सांगा देवाचा घ्यायचा आहे. देवाचा. चेहरा का मोशाचा चेहरा कसा, मोश ज्या वेळेस डोंगरावर खाली यायचा तर त्याच्या चेहऱ्यामधून काय यायचं, तेज बाहेर यायचं. थेट तुमच्या आणि माझ्या चेहऱ्यावर आलेलं जे तेज आहे, कोणामुळे आलेलं आहे, येशूमुळे आलेलं आहे. कोणामुळे आलेले, येशूमुळे. येशूमुळे. आमेन. येशू जसा मेला ना पापाला, तुमचं माझं पाप वधस्तंभावर मारून टाकलं ना त्याने, तुम्ही आणि मी पण वधस्तंभावर पापाला खेळून टाकायचं आहे. पापाला आपल्या जीवनात प्रवेश करू द्यायचं नाही. काय पाप केलं होतं येशूने, सांगा बरं, काहीच पाप नव्हतं. काही पाप केलं होतं का, तुमच्या माझ्यासाठी तो पाप झाला. प्रेज द लॉर्ड. आणि थोडस वाचून मी संपवतो. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे. विश्वास आहे. आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो ना, त्याच्याबरोबर जिवंतही राहू. हालेलुया. ख्रिस्ताबरोबर सारखं मरतच नाही ना आपण. पाप आवडत आपल्याला, काय आवडत, पाप आवडतं. पाप आवडत बाबा. ख्रिस्ताबरोबर, ख्रिस्त पापाला किती वेळ झाला, 8 वेळाला एकदाच. बोला ना. ख्रिस्त पापाला एकदाच मेलेला आहे. ख्रिस्त वारंवार वधस्तंभावर तुमच्या आणि माझ्यामुळे काय होत आहे, फिरला जात आहे. आमेन. हालेलुया. पापाला एकदाच मारलं, एकदाच जिवंत झालेलं आहे. किती वेळेस जिवंत झालाय, एकदाच. दुनिया सगळी पापाला त्याला दरवेळेस काय करतात, मारते. वधस्तंभावर मारतात आणि तिसऱ्या दिवशी उठतात. काय चालवले, आपल्यासाठी एक. काय सांगितलं, आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावला असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू आपला विश्वास आहे. आपल्याला ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाहीये. तुमच्या आणि माझ्यावर काय चालू शकत नाही, मरणाची सत्ता चालत नाहीये. यापुढे मरण पावतो का ख्रिस्त, नाही मरण पावत. एकदाच. आपणच मारायचं त्याला, आपणच वधस्तंभाचा काही काही ठिकाणी वधस्तंभ तयार करतात. अरे येशू काय झालं या ठिकाणामध्ये, एकदाच मरण हा? पावलेला आहे. आपल्याला ठाऊक आहे की मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्या पुढे मरण पावत परत नाही. मरणार आहे का येशू. नाही मरणार. पण जर तुम्ही आणि मी पाप केलं तर कुठे खेळवलं त्याला, क्रूसावर. क्रूस खांबावर खेळवलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अजून पुढं, कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच तो मरण पापाला एकदाच मरण पावला. तो जगतो, तो देवासाठी जगतो. हा, तो जगतो, तो आता कशासाठी जगतो. आणि पुढे काय सांगितलं, तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये स्वतःच पापास मेलेले खरे, हा, ख्रिस्त येशू मध्ये पापास मेलेले खरे. पण देवाप्रित्यर्थ जिवंत झालेले आहेत. हा, देवाप्रित्यर्थ काय झालेलं आहे. जिवंत झालेले आता आहेत. खूप कशा प्रित्यर्थ जिवंत आहे आपण, देवाप्रित्यर्थ. देवाप्रित्यर्थ, प्रित्यर्थ. प्रेज द लॉर्ड. आणि येशू काय झालेला आहे त्या ठिकाणामध्ये, एकदाच. कारण तो मरण पावला, तो पापाला एकदाच मरण पावला आणि तो जगतो तो देवासाठी. तसे तुम्ही ख्रिस्त येशू मध्ये स्वतःला पापाला मेलेले खरे. ख्रिस्त येशू मध्ये पापाला काय झालेलं, आपण मेलेले आहे. मेलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे काय सांगितलं, पण देवाप्रित्यर्थ आपण कसे झालेलं आहे, जिवंत झालेले आहे. जिवंत झालेलं आहे. हालेलुया. तर आज आपल्याला येशू हा आपला काय झालेला आहे, जिवंत. 2000 वर्षापूर्वी तो काय झालेला आहे, जिवंत झाला. जिवंत झालेला आहे. आणि तो युगानुयुग कसा आहे, सारखाच आहे. जिवंत आहे. आहे. जर तुम्ही आणि मी विश्वास ठेवत असाल ना, तुम्ही आणि मी पण कसे आहे, जिवंत राहणार. जिवंत राहणार आहे. आमेन. ठीक आहे, आपण उभं राहू.